आजच्या या रम्य पहाटे रम्य सकाळी लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट फाउंडेशन द्वारे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 पर्व तिसरे या स्पर्धेला उपस्थित झालेले समस्त लेवा समाज बांधव बंधू आणि भगिनी यांचं लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे मनपूर्वक स्वागत। आत्ताच आपले पंच महोदय यांचा सुद्धा आगमन झालेलं आहे। अल्पावधीतच आणि अवघ्या काही क्षणामध्येच दोन तुल्यबळ आणि मातब्बर अशा वैद्यकीय क्षेत्रातील हा सामना गोदावरी फाइटर्स वर्सेस स्माइलिंग नीज अर्थात डॉक्टर स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी तसेच गोदावरी फाइटर्स डॉक्टर केतकी वैभव पाटील या संघाचे टीम ओनर अर्थात गोदावरी फाइटर्स। कालच मित्रांनो आपण डॉक्टर उल्हासजी पाटील माजी खासदार यांचा वाढदिवस साजरा केला आणि आज उत्साहानं ओतप्रोत असा गोदावरी फाइटर संघ येथे उपस्थित झालेला आहे, दाखल झालेला आहे। आपल्या ऐतिहासिक आणि भव्य दिव्य अशा या स्पर्धेला मुख्य प्रायोजकत्व आणि प्रोत्साहन लाभलेले आहे माननीय महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन, जय दुर्गा ग्रुप मेहरून। प्रायोजक म्हणून भंगाडे गोल्ड सागरजी भंगाडे आणि अमितजी भंगाडे। सोबतच सहप्रायोजक म्हणून लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क आणि अनमोल असं सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे तसेच माजी महापौर माननीय ललित भाऊ विजयराव कोल्हे, माजी महापौर तथा विद्यमान सभागृह नेता बाकी काय लिहिलेलं आहे का ट्रेनिंग लेते हम उसके लिए
सुप्रभात मित्रांनो. सकाळच्या सूर्याच्या सोनेरी किरणामध्ये आज लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनद्वारे आयोजित लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल चषक प्रथम सामना गोदावरी फायटर्स विरुद्ध डॉक्टर स्माइलिंग नीज बाय डॉक्टर मनीष चौधरी विरुद्ध गोदावरी फायटर्स डॉक्टर केतकी वैभव पाटील. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून जय दुर्गा ग्रुप, माननीय सौ जयश्रीताई सुनील महाजन. प्रायोजक भंगाडे गोल्ड, सागरजी भंगाडे, आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स. सलामी फलंदाज म्हणून ललित आणि छगन. गोलंदाजीसाठी तयार पराग. गोदावरी फायटर प्रथम फलंदाजी. दोन्हीही पंच महोदय उपस्थित. लेट स्टार्ट. आकुल टप्प्याचा चेंडू आणि स्वतः गोलंदाजाने हा झेल घेतलेला आहे. पहिल्या चेंडूवर जबर असा हादरा, प्रचंड असा धक्का गोदावरी संघाला लागलेला आहे. या स्पर्धेदरम्यान विविध पुरस्कार आणि बक्षीस डिस्काउंट. कॅच ऑफ द डे साठी SP फार्मास्युटिकल तर्फे रोख पारितोषिक, ABS फिटनेस तर्फे 1 महिन्याचे मोफत सबस्क्रिप्शन मॅन ऑफ द मॅच साठी, पल्स पॅथॉलॉजी लॅबोरेटरी तर्फे डिस्काउंट वाउचर आणि लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स तर्फे सलग लागोपाठ 2 बडी. पराग उत्कृष्ट गोलंदाजी. बॅटच्या आतली कड घेऊन थेट यष्ट्यांवर विसावला हा चेंडू. बघा मोठ्या पडद्यावर. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी. धडक धडक भडक झाली, चटक मटक फटक झाली, दुश्मन की देखो जो फाट लावली. आणि आता मिलिंद आलेले आहेत, नवीन फलंदाज. आणि पराग हा मात्र टिच्चून मारा करतोय. सलग पाठोपाठ त्यांना 2 बडी प्राप्त झालेत आणि पुन्हा एकदा हॅट्रिक वीर होण्याच्या मार्गावर एक गोलंदाज. तर पाहूया नक्की काय होतं ते. मिलिंद आहेत समोर. हॅट्रिकवाला चेंडू. यावेळी मात्र 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत फलंदाज. मिलिंद यांनी वैयक्तिकरित्या तसेच संघाचं खातं उघडलेलं आहे आणि सुस्कारा सोडलेला आहे. हॅट्रिकची सुवर्ण संधी निसटलेली आहे. मात्र ज्या पद्धतीनं लागोपाठ 2 प्रचंड असे हादरे दिलेले आहेत त्याच्यामधून सावरण्याचा प्रयत्न करेल गोदावरी फायटर्स, कारण त्यांच्या नावामध्येच फायटर म्हणजे योद्धा हे सामावलेलं आहे. काल रात्री आपण बघितलं एक अत्यंत रोमहर्षक असा अटीतटीचा सामना, अविस्मरणीय सामना. स्वप्नील नेमाडे,
स्वप्नील नेमाडे यांनी ज्या पद्धतीनं आक्रमक फलंदाजीचं दर्शन मागच्या 2 सामन्यामध्ये घडवलेलं आहे तितकंच उत्कृष्ट ते क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. हळवार हातानं अलगद असा हा फटका दुसरे खेळाडू स्वप्नील यांच्या दिशेनं. 2-2 स्वप्नील या संघाचा अविभाज्य असा घटक. हळुवार चेंडू आणि झेलबादची अपील मात्र करण्यात आली आहे. पंचांनी ती साफ फेटाळून लावली आणि अशा पद्धतीनं एक म्हणजेच प्रथम षटक संपन्न आणि गोदावरी फायटरच्या धाव संख्या झालेली आहेत 1 धाव 2 बडी. आणि आपण जाणत आहातच बडी तो कानपिढी सध्या तरी डॉक्टर स्माइलिंग नीज हे फलंदाजांवर वरचढ झालेले आहेत आणि वर्चस्व गाजवण्याची कुठलीही संधी ते सोडणार नाहीत. कारण काल रात्री शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना अवघ्या काही क्षणातच त्यांनी गमावला होता. त्या कटू आठवणी आता विस्मरणात नेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आणि आज नवा बिडू नवा राज या उक्तीप्रमाणे नव्या दमानं ताज्या दमानं ते या क्रीडांगणावर रणांगणावर उपस्थित झालेले आहेत. मात्र समोरचा संघ सुद्धा तितकंच मातब्बर तोलामोलाचा आणि तुल्यबळ म्हणजेच गोदावरी फायटर्स. शुभम नवीन गोलंदाज. निर्धाव चेंडू आणि कदाचित मांसपेशी ओढल्या गेल्या असतील फलंदाजाच्या आणि चिंता असू नये कारण डॉक्टर मनीष चौधरी एक ख्यातनाम आणि प्रख्यात असे ऑर्थोपेडिक सर्जन अस्थिरोग विशेषज्ञ स्पोर्ट्स एक्सपर्ट डॉक्टर आपल्यासोबत उपस्थित आहेत. स्वतः गोदावरी हॉस्पिटल डॉक्टर केतकी वैभव पाटील यांच्या प्रोत्साहनानं हा संघ इथं आलेला आहे. या संघाचं नाव गोदावरी फायटर्स. प्रत्येक सामन्यातील सामनावीराला लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स आपण पाहत आहोत की ऑन परचेज ऑफ एव्हरी सिका ई व्हेकल गेट 22 डिस्काउंट वाउचर. सिका ई बाइक अँड मोपेड्स गो ग्रीन प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट स्टॉप पोल्युशन. सिका ई व्हेकल आजच्या काळाची गरज. प्रदूषण मुक्त सिका ई व्हेकल्स. या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे असे आपले लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर LCCI, सोनी एजन्सीज जीवनजी येवले, हेरंबा ऑटो, माननीय श्री हर्षद श्रीकृष्णजी ढाके चाळीसगाव यांनी आपल्या या कॉमेंट्री बॉक्स डगआउटला म्हणा किंवा यूट्यूब डगआउटला प्रोत्साहित केलेलं आहे. अशा हेरंबा ऑटो माननीय श्री हर्षद श्रीकृष्णजी ढाके यांचे आम्ही आभारी आहोत. सहकार्य श्री गणेश एंटरप्राइजेस ऑल सोलर प्रोडक्ट्स पुरोजीतजी चौधरी. टॉस का बॉस डगआउटला प्रोत्साहित केलेला माननीय श्री महेश मोहनजी चौधरी यांनी. मोरिया बोरुले यांचं सहकार्य लाभलेलं आपणास आणि श्रीकाशी अर्थवर्क्स यांच्यातर्फे शुभेच्छा फलकाला अर्थात श्रीकाशी अर्थवर्क्स माननीय श्री अजितजी अशोकजी राणे यांच्या शुभेच्छा फलकाला हिट करणाऱ्या थेट षटकाराच्या माध्यमातून हिट करणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला
चांदीचं नवं कोरं करकरीत असं खणखणीत शिक्का भेट म्हणून देण्यात येईल. EBS फिटनेस आणि जिम यांच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक माता भगिनी आणि कन्या यांना 1 महिन्याचं मोफत जिम सबस्क्रिप्शन देण्यात येत आहेत. विविध डिस्काउंटची लयलूट करण्यात येते या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये पल्स लॅबोरेटरीज पल्स पॅथॉलॉजी लॅबोरेटरी अर्थात डॉक्टर हर्षदा राजेंद्र भंगाडे यांच्यातर्फे संपूर्ण संघांना प्रत्येक खेळाडूला डिस्काउंट कूपन भरघोस सवलत. SP फार्मास्युटिकल तर्फे कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी रोख पुरस्कारांची घोषणा. आणि या स्पर्धेला आपल्या अहोरात्र परिश्रमांनी ज्यांनी अविस्मरणीय केलेलं आहे असे आपले खंदे शिलेदार म्हणजेच बंटी भारंबे, चंदन कोल्हे, अमोल धांडे, अभिजित महाजन, भूषण बढे, प्रवीण चौधरी, स्वप्नील नेमाडे, हितेंद्र धांडे, लीलाधर खडके, महेश चौधरी, सिंचन सरोदे, राहुल चौधरी, शक्ती महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी, मिलिंद तडले आणि समस्त लेवा समाज बांधव या सर्वांचं सहकार्य लाभत आहे. आपल्या या भव्य दिव्य ऐतिहासिक स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जय दुर्गा ग्रुप, माननीय सौ जयश्रीताई, सुनील महाजन. प्रायोजक भंगाडे गोल्ड, सागरजी भंगाडे, आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, सुनीलजी सरोदे. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे. विशेष सहकार्य LK फाउंडेशन माननीय ललित भाऊ कोल्हे आणि रुक्मा टेंट हाऊस. शो मस्ट गो ऑन. गोलंदाज शुभम, वेगवान गोलंदाजी आणि हळुवार चेंडू यांचं उचित असं मिश्रण आपण शुभमच्या गोलंदाजींमध्ये अनेकदा पाहतो. अनुभवी गोलंदाज विरुद्ध मातब्बर फलंदाज अशी ही जुगलबंदी. समोर आहेत मिलिंद. हवेमध्ये गोलंदाजानं झेलण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोल ठरलेला आहे आणि जवळपास 4 खेळाडू या चेंडूच्या मागे. खेळाची गती वाढवण्यात यावी. डावखुरे फलंदाज छगन, शुभम गोलंदाज. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू आणि जी घसरगुंडी उडालेली आहे गोदावरी संघाची ती तुर्तास तरी थांबलेली आहे. प्रथम 2 फलंदाज ढेपाळलेले होते, खाता उघडू शकले नाही. आता मात्र गाडी रुळावर येण्याचे चिन्ह. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक म्हणजे शुभम यांची सद्यस्थितीतील गोलंदाजी आणि 2 धावा 2 गडी बाद गोदावरी फायटर विरुद्ध डॉक्टर स्माइलिंग नीज.
आणि बघा आपण एक ऐतिहासिक अशी तारीख अनुभवली 2-2-2022 आणि आता बघा हा स्कोर अगदी त्याच पद्धतीनं 2 षटकानंतर 2 धावा आणि 2 गडी बाद. काय विलक्षण योगायोग. मिलिंद सुद्धा 2 धावा. आम्हाला ताजा टवाना ठेवणारे सुनीलजी आणि बळगुजरजी यांचा आभार. आता या डावातील तिसरं षटक घेऊन आलेले आहेत जष्टी मागे अमोल. आकुल टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सागर स्वतः उपस्थित आहेत आणि एकमात्र धावेनं समाधान करावं लागतंय फलंदाजांना. या स्पर्धेसाठी अत्यंत तटस्थ, निष्पक्ष, निर्भीड असे अंपायर विदर्भातून बोलावण्यात आलेले आहेत आणि आपण पाहत आहोत की संपूर्ण स्पर्धेदरम्यान अंपायरिंग अति उच्च कोटीची होत आहे, निष्पक्ष होत आहेत, याचा आम्हाला अभिमान. पुन्हा एकदा एकेरी धाव आणि क्षेत्ररक्षण करीत आहेत जळगाव येथील नावाजलेले सर्जनशील सर्जन डॉक्टर सुशील कुमार राणे. डॉक्टर राणे एक समर्पित खेळाडू. चार धावा 2 गडी बाद. डावातील तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत पराग. यशस्वी गोलंदाज 2 गडी प्राप्त. यावेळी मात्र घणाघाती असा प्रहार. वेलकम क्विक स्वागतार्ह षटकार. फलंदाज मिलिंद यांनी हात उघडलेले आहेत आणि एक स्वागतार्ह असा षटकार त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण अनुभवलेला आहे. आजच्या दिवसाचा पहिला षटकार. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. गोदावरी फायटर्स तीन षटकानंतर 12 धावा आणि 2 गडी बाद. गोदावरी फायटर्स. लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट चषक स्पर्धा आलेल्या समस्त लेवा समाज बंधू आणि भगिनी आबालवृद्ध सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी यांचं आयोजकांच्या वतीनं मी समालोचक पत्रकार प्लेटलेट ब्रँड ॲम्बॅसेडर अयाज द इंडियन मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपण WDZ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहत आहात.
पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये डॉक्टर सुशील कुमार राणे आणि या चेंडू फेकीचा पाठपुरावा करीत असताना पराग डावखुरे फलंदाज आलेले स्ट्राईकला सागर यांना अंतर्गत वर्तुळामध्ये म्हणजे इनर सर्कलमध्ये बोलावण्यात आलेला आहे. कदाचित फलंदाज पुन्हा एकदा यष्ट्यांवर हा चेंडू ओढतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यावेळी भगवंतानं आणि भाग्यानं साथ दिलेली आहे. या डावातील चौथं षटक आणि चौथ्या षटकातील तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यष्टी मागे झेलबाद पुन्हा एकदा एक खंदावीर तंबूमध्ये परत येत आहे. आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आपल्या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून जय दुर्गा ग्रुप यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. जय दुर्गा ग्रुप अर्थात माननीय महापौर जयश्रीताई सुनील महाजन. या स्पर्धेला प्रायोजक म्हणून भंगाडे गोल्ड, सागरजी भंगाडे आणि आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक म्हणून लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स. स्क्वेअर कट डॉक्टर मनीष चौधरी. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक सीमारेषेवर बॅकवर्ड पॉइंट, डीप बॅकवर्ड पॉइंट. 14 धावा. काउस कॉर्नर लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन फलकाला सणसणीत असा हा चौकार. धाव संख्या 3 गडी बाद 18. गोदावरी फायटर विरुद्ध डॉक्टर स्माइलिंग नीज. कर्णधार चक्रव्यूहची रचना करीत असताना पहिल्या डावातील चौथं षटक आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सिद्धेश. एक गडी बाद केलाय. आतील कड घेतलेला हा शॉट. 4 षटकानंतर 18 धावा. चार षटकानंतर 18 धावा, 3 गडी बाद. मिलिंद 15 धावा, निर्मल 1 धाव. सिद्धेश किफायतशीर गोलंदाजी, फक्त 6 धावा मोजून 1 गडी बाद करण्याचा त्यांनी पराक्रम केलेला आहे. काहीसा संत गतीनं सुरू असलेला हा सामना कृपया सर्व संबंधित खेळाडू, कर्णधार आणि सामनाधिकारी नक्कीच नोंद घेतील या गोष्टीची. 3 खंदेवीर तंबूमध्ये परतलेले आहेत आणि आता डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय तो मिलिंद आणि त्यांना तोलामोलाची साथ देताना निर्मल. गोलंदाज अमोल रडे, एक नावाजलेला यष्टीरक्षक म्हणून त्यांची कीर्ती आहे. सध्या मात्र गोलंदाजी करताय अमोल. सुंदर असा हा चेंडू नेमका बॅटीखाली लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव, एकेरी धाव.
19 3 गडी बाद. सुंदर आणि अचूक गोलंदाजी, निर्धाव चेंडू. अमोल यांची अनमोल गोलंदाजी. समोर आहेत मिलिंद. मिलिंद काहीशे आक्रमक दिसत आहेत. वाईड. आहा, डॉक्टर अमित नारखडे. खंबीराज लेवा समाज रणात घेई सुंदर असा झेल. खंबीराज लेवा समाज रणात घेई हार. भाई वल्लभ सरदाराचे आहे आम्हीच वारसदार. भाई वल्लभ सरदाराचे आहे आम्हीच वारसदार. नवीन फलंदाज नीरज. नीरज आणि निर्मल आता खेळपट्टीवर. उत्तुंग असा हा फटका आणि सुंदर असा हा झेल. पुन्हा एकदा लागोपाठ 2 चेंडूंवर 2 बळी गेलेले आहेत. हॅट्रिकची संधी निर्माण झालेली गोलंदाजाला अमोल रडे. आता हॅट्रिकची संधी निर्माण झाली अमोल यांच्यासाठी. कव्हर पॉइंटच्या दिशेनं तटवलेला हा हळूवार फटका आणि अशा पद्धतीनं एक यशस्वी असं षटक अमोल यांच्या माध्यमातून. फक्त 2 धावा देत 2 गडी पार केलेले आहेत त्यांनी. 5 षटकानंतर 20 धावा आणि निम्मा संघ तंबूमध्ये. गोदावरी फायटर्स घसरगुंडी घाबरगुंडी उडालेली या संघाची. 5 षटकामध्ये तब्बल 5 गडी बाद आणि 20 धावा. गोदावरी फायटर्स विरुद्ध डॉक्टर स्माइलिंग नीज. डॉक्टर सुशील कुमार राणे नवीन गोलंदाज या डावातील 6वं षटक घेऊन. आखूड टप्प्याचा चेंडू आणि शानदार असा हा षटकार. निर्मल जबरदस्त असा हा फटका.
डीप मिड विकेटच्या वरून थेट प्रेक्षकांमध्ये आपल्याच संघाच्या शुभेच्छा फलकाच्या दिशेनं लावलेला हा चौकार गोदावरी फाउंडेशन तर्फे आलेल्या समस्त समाज बांधवांचे मनपूर्वक स्वागत. डॉक्टर केतकी पाटील आणि डॉक्टर वैभव पाटील. सुंदर असा झेल. जेव्हा जेव्हा असं वाटतं की आता धाव संख्या आकार घेते, नेमकं त्याच वेळी बडी जात आहेत. 6वा गडी बाद गोदावरी फायटर. या स्पर्धेदरम्यान कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी SP फार्मास्युटिकल तर्फे विविध रोख पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत. हा झेल सुद्धा एक दावेदार होऊ शकतो. 30 धावा आणि 6 गडी बाद अशी परिस्थिती, अशी स्थिती गोदावरी फायटरची. सुंदर असा नेत्रदीपक फटका. समालोचन कक्षावरून 6 धावा. गंभीराज लेवा समाज रणात घेई हार. गंभीराज लेवा समाज रणात घेई हार. भाई वल्लभ सरदाराचे आहे आम्हीच वारसदार. भाई वल्लभ सरदाराचे आहे आम्हीच वारसदार. पवन पहिलाच चेंडू खेळत असताना पवन यांनी उत्तुंग असा षटकार लगावला आहे. आत्मविश्वास बुलंदीवर. धाव संख्या पोहोचली आहे 36. 6 गडी बाद 36 धावा. डॉक्टर सुशील कुमार राणे पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. वाईड. अवांतर धावा. 37 रन. फुलटॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावा. पुन्हा एकदा झेल बाद. डॉक्टर अमित नारखेडे झेल घेणारे क्षेत्ररक्षक. Champion, champion. Everybody knows say Kohli is a champion. Champion, 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 champion. Everybody say Dhoni is a champion. Dhoni is a champion. Dhoni is a champion. Dave is a champion. Champion, champion. Don't forget Sachin and Gavaskar. Champion, 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 champion. Nehra, Ashwin, champion, champion, champion. आपण पाहत आहोत की सतत उजव्या यष्टी बाहेरच्या चेंडूवर फलंदाज झेलबाद होत आहेत. आणि जेव्हा जेव्हा आखूड टप्प्याचा चेंडू दिसला फलंदाजाला, नेमका षटकार लागलेला आहे. आणि अशा पद्धतीनं सहा षटकानंतर 7 गडी बाद 41 धावा. गोदावरी फायटर. अमोल आणि मोहित दोनोंही खेळपट्टीवर नवीन फलंदाज. नियमित अंतरानं बाद होत असताना एकापेक्षा एक मातब्बर फलंदाज
आणि आता 7 गडी बाद 41 धावा गोदावरी फायटर्स. गोलंदाज शुभम. वेगवान गोलंदाजी, द्रुतगती मारा, विद्युत गती मारा शुभम. अमोल. लॉन्ग ऑन. एक मात्र धाव. 42. या डावातील हे 7वं षटक आणि तिसरा चेंडू घेऊन येत आहेत शुभम. आतापर्यंत त्यांनी फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. हळुवार चेंडू आणि ऐनवेळी दृष्टी हटवली. अनोख्या अंदाजानं फलंदाजी केली आहे अमोल यांनी. मोहित. 43 धावा. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेनं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव. धाव संख्या 44. 7 गडी बाद. हा झेल घेऊ शकले नाहीत. मात्र नक्कीच षटकार रोखून निदान 5 धावा तरी वाचवलेल्या आहेत. याचं नक्कीच समाधान असेल क्षेत्ररक्षकांना आणि कर्णधाराला. 45 धावा. LED स्क्रीनला हा चौकार. 4 धावानंतर 49. एक झुले रान ओले एक झुले तुझ्या अंधार बनात वारे तुझ्या अंधार बनात वारे तुझ्या अंधार बनात वारे जिंकून गेलेले वारे जिंकून गेलेले वारे जिंकून गेलेले वारे जिंकून गेलेले लिंबोडीचे लिंबू त्याचं पिठात भर. तर एकूणच 7 षटकानंतर 49 धावा. गोदावरी फायटर संघ मालक डॉक्टर वैभव पाटील आणि डॉक्टर केतकी पाटील, गोदावरी फाउंडेशन. आणि आपण अलीकडेच माजी खासदार डॉक्टर उल्हासजी पाटील यांचा वाढदिवस साजरा केला आणि आज या क्रीडांगणावर या रणांगणावर गोदावरी फाउंडेशनतर्फे प्रोत्साहित झालेला प्रेरित झालेला हा संघ म्हणजेच गोदावरी फायटर्स आणि डॉक्टर स्माइलिंग नीज या संघाचे संघ मालक आहेत डॉक्टर मनीष चौधरी. डॉक्टर मनीष सीमारेषेवर आणि मैदानावर आगमन होत आहे तुफानी वाऱ्यांचे. आणि कदाचित ही चाहूल तर नव्हे फलंदाजी किंवा गोलंदाजीतील तुफानाची. बघूया काय होतंय ते. डॉक्टर सुशील कुमार राणे यांना सीमारेषेवर लॉंग लेगला पाठवण्यात आलेला आहे.
निर्धाव चेंडू. कौतुक करावं लागेल अमोल रडे यांच्या गोलंदाजीचं. ते वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहेत आणि आतापर्यंत फक्त 4 धावा मोडल्या, 2 गडी प्राप्त केलेत. वेगवान चेंडू आणि ताकदवान असा हा फटका लांगांच्या दिशेनं. 1 धाव. बावन्न धावा. गोदावरी फायटर. स्वप्नील नेमाडे. मोठ्या कालावधीनंतर त्यांच्याकडे चेंडू आलेला. निर्धाव. मोहित 5 धावा. अमोल 7 धावा. गोलंदाज अमोल 2 गडी. लॉंग ऑफ डॉक्टर अमित. 2 अमोल यांच्यातील अनमोल अशी जुगलबंदी. आणि आता 8 षटकानंतर 54 धावा. 8 षटकानंतर 54 धावा. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट फाउंडेशन द्वारे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक पर्व 3 आलेल्या समस्त लेवा समाज बांधव आणि भगिनी यांचं तसेच सर्व सामान्य क्रीडाप्रेमी आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. आपल्या या स्पर्धेला मुख्य प्रायोजक जयदुर्गा ग्रुप, माननीय महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन. प्रायोजक भंगाडे गोल्ड, सागरजी भंगाडे, आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क, सुनीलजी सरोदे. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे, माननीय ललित विजयराव कोल्हे माजी महापौर. आणि सुंदर सजावट, तत्पर सेवा, वाजवी दर म्हणजेच रुक्मा टेंट हाऊस, किशोरजी महाजन, चंद्रकांतजी महाजन. शानदार उत्तुंग असा हा फटका आणि लागला फलंदाजांना झटका. बाद दिलबाद. तुझ्या नावाचं मी मिशेल टॅटून गोंधळ. हात भरून आलो या, हात भरून आलो या, लई दुरून आलो या, आणि करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग समद्या जोरात लई जोरात रंगात आलो या. झाले 54 धावा. आपण आपले देश विदेशातील मित्र, कुटुंबीय आणि नातेवाईक यांना सांगू शकता WDZ या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट असं प्रक्षेपण उभ्या जगात केलं जात आहे. अजून एक गडी बाद. कुछ करिए बस बस बड़ा बोल अब कुछ करिए. ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए. हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए. चक दे इंडिया, चक दे.
आपण पाहत आहोत की आदरणीय चंद्रकांतजी पाटील, माननीय तोतलाजी हे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत आणि सोबतच आपले शिलेदार भूषणजी बडे, बंटी भारंबे, चंदन कोल्हे, अमोल धांडे, अभिजित महाजन, प्रवीण चौधरी, स्वप्नील नेमाडे, पुल, स्वप्नील, लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, प्रगतीपथावर 9वं षटक आणि आपण समापनाकडे या 9व्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर आहेत परेश. नऊ षटकानंतर 57 धावा. 57 धावा. 9 षटकानंतर 9 गडी बाद. 57 धावा. डॉक्टर राजेश पाटील स्वतः उपस्थित आहेत आणि 2 डॉक्टर संघातील हा सामना म्हणजेच दोन्ही संघांना त्यांच्या समान शुभेच्छा. डॉक्टर सचिन, आयोजन समितीमध्ये हितेंद्र धांडे, लीलाधर खडके, महेश चौधरी, सिंचन सरोदे, एकेरी धाव. आता मात्र आपण प्रवेश केलाय या डावातील शेवटच्या षटकामध्ये. 58 धावा गोदावरी फायटर्सच्या आणि डॉक्टर स्माइलिंग नीज नक्कीच ऑल आउटसाठी प्रयत्न करेल. हे महत्वाचे धावा आहेत. क्षेत्ररक्षक शुभम आणि आपण पाहत आहोत की 10वं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या डावात हे 10वं षटक नक्की आठवतं. शानदार फटका काउस कॉर्नर वरून. 6 धावा. अत्यंत उपयुक्त अशा या 6 धावा, मौल्यवान धावा. आपल्या स्पर्धेला परिश्रम घेत आहेत शक्ती महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी, मिलिंद तडेले आणि समस्त लेवा समाज बांधव. वाईड आणि कौतुक करावं लागेल परेश यांचं. 4 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांनी चोपलेल्या आहेत आणि शेवटच्या षटकामधील अत्यंत मौल्यवान या धावा आहेत. नक्कीच एक फायटिंग टोटल गोदावरीनं उभं केलेलं आहे. वाईड. गोलंदाज सिद्धेश. वाईड. लेग बाईटचा इशारा. 1 धाव. धाव संख्या 69. 69. आपल्या गोलंदाजांना संधी उपलब्ध करून दिली आहे गोदावरी फायटरच्या फलंदाजांनी.
निर्धाव चेंडू. आणि आता या डावातील शेवटचा चेंडू. लेग बाईज 70 धावा. गोदावरी फायटर्स डावाच्या शेवटी 70 धावा 9 गडी बाद. एक वेळ असं वाटत होतं कदाचित संपूर्ण संघ बाद होईल, मात्र परेश आणि नरेश परेश यांच्या मनात काही और होतं आणि शेवटच्या षटकामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या धावा त्यांनी चोपलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं 71 धावांचं एक मध्यम स्वरूपाचं आवाहन आणि आव्हान डॉक्टर स्माइलिंग नीजच्या समोर येऊन उभं ठाकलेलं आहे. आणि आम्ही प्रशंसा करतो, अभिनंदन करतो दोन्हीही पंच महोदयांचं. त्यांनी या संपूर्ण डावादरम्यान आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्या पद्धतीनं अंपायरिंग केलेली आहे, निश्चितच कौतुकास्पद, निष्पक्ष, निर्भीड आणि तटस्थ. आपल्या या स्वर्णिम स्पर्धेदरम्यान सोनेरी क्षण आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून आपल्या कॅमेऱ्यात कैद करीत आहेत ओजस डिजिटल फोटोग्राफी देवीजी आणि मनोजजी. आणि या संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्या विविध संघांनी भाग घेतलाय त्यांच्या संघ मालकांचे आपण आभार व्यक्त करूया. चंदन कोल्हे, बिपिन पाटील, अजय बडे, डॉक्टर पंकज पाटील, योगेश चौधरी, निलेश चौधरी, धनंजय चौधरी, डॉक्टर केतकी पाटील, योगेश पाटील, प्रवीण कोल्हे, चंदन अत्तरदे, सुनील महाजन, शेखर अत्तरदे, धवल चिरमाडे, जीवन कोल्हे. विशेष आभार व्यक्त करूया आपण मुख्य प्रायोजक जय दुर्गा ग्रुपचे आदरणीय माननीय महापौर सौभाग्यवती जयश्रीताई सुनील महाजन, तसेच या स्पर्धेला प्रायोजक म्हणून भंगाडे गोल्ड, आकाशजी भंगाडे आणि सागरजी भंगाडे, सहप्रायोजक म्हणून लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. विशेष आभार SP फार्मास्युटिकल, ABS फिटनेस अँड वेलनेस क्लब, पल्स पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, सीका ई व्हेकल्स, एकनाथ ऑटोमोबाईल्स, प्रदूषण मुक्त असे मोपेड सीका ई व्हेकल्स. आव्हान 71 धावांचे डॉक्टर स्माइलिंग नीज, सलामीचे खंदे फलंदाज स्वप्नील नेमाडे, ज्यांनी या स्पर्धेवर आपल्या घणाघाती फलंदाजीनं अनेकांना प्रभावित केलेलं आहे, कित्येक क्रीडा रसिकांना घायाळ केलेलं आहे. काल एक अर्धशतक सुद्धा त्यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळालेलं आहे. आणि आता जे आव्हान मिळालं आहे ते जास्त मोठं नाही आणि खूप छोटं नाही, असं मध्यम स्वरूपातील आव्हान 71 धावांचं.
म्हणजे आवश्यक धावगती 7.10 अशी असेल. अशा वेळी हे आक्रमक फलंदाज कशा पद्धतीनं कुठल्या रणनीतीनं फलंदाजी करतात हे पाहणं रंजक ठरेल. आपण पाहत रहा लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल चषक. ललित महाजन गोलंदाज. सुंदर गोलंदाजी ललित यांची. ललित आपली कला दाखवत असताना सलामीचे फलंदाज म्हणून स्वप्नील आणि सिद्धेश. गोलंदाज ललित. डॉक्टर स्माइलिंग समोर 71 धावांचं आव्हान. खाता उघडलंय स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. स्वप्नील नेमाडे. आणि काल रात्री शेवटच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं शेवटच्या क्षणी पकड निसटली होती त्याची पुनरावृत्ती न करण्याचं वचन स्माइलिंग नीजनं दिलंय. सुंदर गोलंदाजी, अचूक दिशा आणि टप्पा ललित यांच्या माध्यमातून. स्विंग आणि मिस असं वर्णन करता येईल. झेलबाद पहिला हादरा यष्टी पाठीमागे. सुंदर असा झेल. यशस्वी गोलंदाज ललित महाजन. आणि जी अपेक्षा होती तशाच पद्धतीनं पहिल्याच षटकामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या डावात पहिल्या षटकामध्ये पहिला हादरा बसला होता जवळपास अगदी तशाच पद्धतीनं या डावामध्ये सुद्धा पहिल्याच षटकामध्ये एक गडी बाद. आणि आता मोठी जबाबदारी येऊन ठेपली येते कर्णधार या नात्यानं संघमालक या नात्यानं डॉक्टर मनीष चौधरी यांच्या मजबूत अशा खांद्यांवर. यष्टीरक्षक मिलिंद यांचा सुंदर असा हा झेल. झेप तर घेतली होती क्षेत्ररक्षकानं परेश यांनी. आणि कदाचित जर हा झेल घेतला गेला असता तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेलांपैकी एक राहिला असता. आणि लागोपाठ 2 बळी जर मिळाले असते तर फलंदाजीचं कंबरड मात्र मोडलं असतं. भाग्यवान आहेत डॉक्टर मनीष चौधरी. इंग्रजीत म्हटलं जातं फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. हिंदीत म्हटलं जातं धैर्य भी भाग्य भी धैर्यशाली बल्लेबाजों का साथ देता है. आणि जवळपास तीच उक्ती आपल्याला इथं प्रात्यक्षिक वास्तविकरित्या अनुभवायला मिळालेली आहेत. एक षटकानंतर 2 धावा 1 गडी बाद. डॉक्टर स्माइलिंग नीज. स्वप्नील 1 धाव आणि डॉक्टर मनीष आत्ताच खेळपट्टीवर दाखल झाले. त्यांनी सुद्धा खाता उघडलेला आहे. आणि आता गोलंदाज निर्मल. वाईड. अंपायर वसानी यांची एक अनोखी शैली अनोखी अदा आहे. ज्यावेळी ते हात सोडतात गोलंदाजाच्या उरात धडकी बसते की आता वाईड घोषित करणार आहेत ते. हळुवार हातानं आणि क्षेत्ररक्षकानं मात्र पायानं चेंडू अडवण्याचा टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक अतिरिक्त धाव बोनस रूपात फलंदाजांनी स्वीकारलेली आहे. कदाचित हातानं क्षेत्ररक्षण केलं असतं तर एक अतिरिक्त धाव गेली नसती. मात्र आपण भावना समजून घेऊया. थंडीचे दिवस आहेत. सकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन असं वातावरण आहे.
डॉक्टर मनीष कर्णधार आणि संघमालक स्माइलिंग नीज अपेक्षेपेक्षा संत सुरुवात सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडू निर्मल चेंडू आकुल टप्पा आणि सगळ्यांना चकवा देत चेंडू हा सीमारेषे बाहेर 4 धावा कव्हर पॉइंटच्या दिशेनं निर्धाव चेंडू आणि अनेकदा बघितलं गेलंय की मध्यम स्वरूपाचे जे आव्हान असतात ते अनेकदा साधक किंवा बाधक घातक किंवा आत्मघातक सिद्ध होतात. याचं कारण म्हणजे अनेकदा फलंदाज आणि गोलंदाज यांच्या मनात करावं किंवा मरावं जगावं किंवा मरावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते. वायडिश 2 धावा दुहेरी धावा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच अंगलट आला असता आत्मघाती सिद्ध झाला असता. म्हणून स्वप्नील यांनी योग्य वेळी माघारी धाडलं ते डॉक्टर मनीष चौधरी यांना आणि अशा पद्धतीनं अशा प्रकारे 2 षटकामध्ये 13 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. स्वप्नील 3 धावांवर आणि डॉक्टर मनीष 4 धावांवर खेळत आहेत. निर्वल यांनी मात्र 11 धावा मोजलेल्या आहेत. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनद्वारे आयोजित लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्पर्धा आलेल्या समस्त लेवा समाज बांधवांचं भगिनींचं आयोजकांच्या वतीनं मी समालोचक पत्रकार आणि रक्तदान प्लेटलेट ब्रँड अँबॅसेडर अयाज द इंडियन मनपूर्वक स्वागत करीत आहेत. आपण पाहत आहोत एक अत्यंत उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक असा सामना डॉक्टर स्माइलिंग नीस विरुद्ध गोदावरी फाउंडेशन फायटर्स म्हणजे जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय जगत क्षेत्रातील 2 दिग्गज संघातील तुल्यबळ असा हा सामना. उपस्थित असलेल्या समस्त डॉक्टर बांधवांचे मनपूर्वक स्वागत. लॉंगलेगच्या दिशेनं प्रेक्षकांमध्ये चौकार चेक. पुढील सामना त्रिमूर्ती विरुद्ध प्लांटो. त्रिमूर्ती ब्लास्टर्स विरुद्ध प्लांटो टायगर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती कृपया टॉसचा बॉल डगआउटकडे आपण यायचंय. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावर प्रहार करताना डॉक्टर मनीष. ओके 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 हो दादा लगेच
आखूड टप्प्याचा चेंडू, एक क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एकेरी धावेनं समाधान. एकेरी धावा असोत किंवा दुहेरी धाव फलक मात्र सतत हलता ठेवण्याची काळजी घेत आहेत डॉक्टर मनीष आणि स्वप्नील नेमाडे. ओहो, 6 धावा डॉक्टर मनीष चौधरी अचानक आक्रमक मूड मध्ये. अत्रेचे माननीय निलेशजी चौधरी यांना विनंती आहे, कृपया आपण टॉसचा डगआउट मध्ये निर्धाव चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. कर्णधार गिरीश चौधरी आणि कर्णधार अमोल धांडे आलेले आहेत. भूषण भाऊ आणि राहुल दादांना विनंती, कृपया व्यासपीठावर यावेत. टॉस का बॉस स्पॉन्सर्ड बाय माननीय श्री महेश मोहन चौधरी. दोन्ही कर्णधार उपस्थित नाणेफेक होत असताना. राहुलजी सरोदे यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. आणि आपण पाहत आहोत डॉक्टर स्माइलिंग नीज विरुद्ध गोदावरी फाउंडेशन फायटर्स. अत्यंत रोमहर्षक असा हा सामना आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलेला आहे. राहुलजी यांना विनंती, नाणेफेक करावी. प्लांटो टायगर यांनी नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय मात्र प्रलंबित. आम्ही आभारी आहोत राहुलजी यांचे, ज्यांनी आपला अमूल्य असा वेळ आम्हाला प्रदान केलेला आहे. टॉस का बॉस बाय माननीय श्री महेश मोहन चौधरी, समाजसेवक आणि उद्योजक. सुंदर गोलंदाजी, टिच्चून मारा. धाव संख्या 1 गडी बाद 30. जबरदस्त घणाघाती असा हा फटका, अगदी शमशीर चालवावी किंवा हातोडा मारावा त्या पद्धतीनं हा जोरदार असा फटका लगावलेला आहे स्वप्नील नेमाडे यांनी. आणि हे वैशिष्ट्य आहे स्माइलिंग नीज संघाचं, कोणत्याही वेळी ते गिअर बदलवू शकतात. कट, निर्धाव, 36 धावा. या डावातील हे चौथं षटक. 5वा चेंडू घेऊन येत गोलंदाज नरेश. वाईड, 37 धावा. 1 गडी बाद 37 धावा डॉक्टर स्माइलिंग नीज. स्वप्नील 14 धावा, डॉक्टर मनीष 15 धावा. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा धावपट्टीकडे. सुंदर असा हा कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक शॉट, आल्हाददायक असा हा फटका गोलंदाजाला मात्र त्रासदायक ठरलेला आहे.
धावसंख्या या चौकारानंतर आपण जाणून घेऊया राहुल पवार यांच्याकडून, कुणाल पवार यांच्याकडून. तसेच WDZच्या या मोठ्या पडद्यावर आपण पाहू शकता 4 षटकानंतर 41 धावा आणि समीकरण मात्र चेंडू जास्त आणि धावा कमी असं आहे. तुर्तास 36 चेंडू आणि 30 धावांची गरज. चार षटकानंतर 41 धावा, एक गडी बाद डॉक्टर स्माइलिंग नीज. डॉक्टर मनीष यांचा सुंदर असा हा फटका फाईन लेगच्या दिशेनं, जिथं पवन उपस्थित आहेत आणि पवनचा हा अत्यंत पवन गतीचा थ्रो, चेंडू फेक. डॉक्टर मनीष चौधरी 12 चेंडूंमध्ये 16 धावा, एक फोकस इनिंग एकाग्रचित्त होत असताना सहज सुंदर असा फटका अक्षरशः सागर पार्कच्या बाहेर गेलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू म्हणजे क्षणार्धात मैदानाबाहेर. आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर स्माइलिंग नीज सुरुवातीला संत गतीनं, नंतर मध्यम गतीनं आणि आता आक्रमक गतीनं धावा काढत आहेत, त्यांचं नियोजन लक्षात आलेलं आहे. आता मयूर सुद्धा आलेला आहे. पुढील सामन्यातील दोन्ही कर्णधारांना विनंती करण्यात येत आहेत, कृपया आपापल्या संघाची अंतिम एकादश फायनल प्लेइंग 11 कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जमा करायची आहे. वा, सुंदर फटका आणि एक हाती झेल घेण्याचा प्रयत्न, हा फोल ठरलेला आहे. उत्तुंग असा हा सणसणीत, खणखणीत, दणदणीत आणि झणझणीत असा षटकार स्वप्नील यांनी आता कात टाकलेली आहे. यावेळी मात्र संधी आहे ती चौकाराची. सुंदर फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. आता मात्र 58 धावा डॉक्टर स्माइलिंग नीज संघाने चोपलेल्या आहेत. फक्त 15 चेंडूंमध्ये आक्रमक अशी, विस्फोटक अशी खेळी करताना 34 धावांची स्वप्नील नेमाडे. यावेळी लॉंग ऑफ, सुंदर झेल घेताना आणि अखेर ही वादळी खेळी संपुष्टात आलेली आहे. दुसरा गडी प्राप्त झालेला आहे. खूपच उंचावरून टोलावलेला असा हा फटका अंतर मात्र कापू शकला नाही आणि एक सहज सुंदर सोपा झेल क्षेत्ररक्षकानं आनंदानं घेतला आणि अशा पद्धतीनं 5 षटकानंतर 58 धावा डॉक्टर स्माइलिंग नीजचे. मात्र समर्थक नक्कीच आशावादी असतील, कारण डॉक्टर मनीष चौधरी अत्यंत शांत, संयमी आणि धीर गंभीर असे फलंदाज उपस्थित आहेत खेळपट्टीवर. नरेश नवीन गोलंदाज. वाईड, एक धाव. आणि या दरम्यान प्लॅन्टो टायगर यांनी घोषित केलंय ते प्रथम फलंदाजी करतील. वाईड. नवीन फलंदाज अमोल रडे. हवेमध्ये अजून एक बडी गेलेला आहे आणि हा सामन्यामध्ये निर्णायक क्षण ठरत नाही, टर्निंग पॉइंटर सिद्ध होत नाही ना.
आणि काल रात्रीच्या शेवटच्या सामन्याच्या कटू आठवणी निश्चितच स्मरणात असतील स्माइलिंग नीज संघाच्या. ढोल ढोल घुमू लागला, ज्या चौकात ढोल घुमू लागला, आला आला हो माझा राजा, माझा गणपती बाप्पा आला, ज्याच्यासाठी हा जीव तळमळला, असा वर्षांनी सण हा आला, ढोल ताशाचा आवाज झाला, तसा वाजत गाजत आला माझा बाप्पा रे. येथून फक्त 10 धावांची गरज आहे. मात्र सुंदर गोलंदाजी नरेश. काल रात्रीच्या कटू आठवणींची पुनरावृत्ती होऊ नये अशी आशा स्माइलिंग नीज समर्थकांना. यावेळी मात्र पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू, लेग बाईटचा इशारा पंचांकडून. नऊ धावांची गरज डॉक्टर स्माइलिंग नीज संघाला. डॉक्टर अमित, अत्यंत सुंदर असा हा प्रेक्षणीय फटका डॉक्टर अमित नारगडे यांचा. अत्यंत शास्त्रशुद्ध क्षेत्ररक्षणानं सुद्धा इथं प्रशंसा केलेली आहे. एक धाव आणि आता विजयाचं अंतर कमी होत आहे डॉक्टर स्माइलिंग नीज यांचं. फक्त 4 धावांची गरज. उर्वरित 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये फक्त 4 धावांची गरज. 7 गडी शिल्लक आहेत आणि समर्थकांना आनंद की त्यांचे 2 भक्कम फलंदाज डॉक्टर मनीष चौधरी आणि डॉक्टर अमित खेळपट्टीवर ठाण मानून आहेत. सर्व क्षेत्ररक्षक जवळ येत आहेत. आखूळ टप्पा मिड ऑनच्या दिशेनं. 1 धाव आणि अत्यंत आरामात संत गतीनं मंद गतीनं चालत चालत ही धाव पूर्ण केली आहे. अशा पद्धतीनं आता फक्त 3 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे डॉक्टर स्माइलिंग नीज संघ. पुन्हा एकदा 1 धाव. आता मात्र फक्त 2 धावांची गरज स्माइलिंग नीजला आणि त्यांचा विजय दृष्टिक्षेपात. आणि ही थेट चेंडू फेक. आणि काल रात्रीची पुनरावृत्ती तर आता होणार नाही ना. हा भीतीचा गोळा पोटात उठलेला समर्थकांच्या. आणि आपण काल रात्री सुद्धा बघितलं होतं की अशाच पद्धतीनं अत्यंत जवळ असताना विजयाच्या हाराकिरी केली फलंदाजांनी आणि हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला होता दुसऱ्या संघानं. स्माइलिंग नीजचे समर्थक प्रार्थनेला लागलेत की काल रात्रीची त्या कटू पुनरावृत्ती व्हायला नको. काल रात्री सुद्धा ऐनवेळी मोक्याच्या क्षणी फलंदाज धावबाद झाला होता. 2 धावांची गरज. 21 चेंडू शिल्लक आहेत. सामना पूर्ण पद्धतीनं स्माइलिंग नीजकडे झुकलेला आहे. मात्र जेव्हापर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आणि विजयाची घोषणा होत नाही तेव्हापर्यंत काहीही होऊ शकतं. हे क्रिकेट आहे राजा, याला क्रिकेट असे नाव. यावेळी मात्र डॉक्टर स्माइलिंग नीज यांनी दिमागदार विजय प्राप्त केलेला आहे. वाईड आणि चौकार. वेल डन डॉक्टर मनीष चौधरी अँड टीम. दैदिप्यमान दिमागदार असा विजय.
डॉक्टर स्माइलिंग नीज यांनी गोदावरी फाउंडेशन वर मिळवलेला आहे.